जय गजानन. आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र तरसोद येथे. जळगावपासून 10 किलोमीटर अंतरावर नशिराबादकडे जाताना तरसोद फाटा लागतो. तिथून 3 किलोमीटर अंतर तरसोद गाव लागतं आणि तिथून पुढे 1 किलोमीटरवर श्री क्षेत्र तरसोद गणपतीचं सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. श्री क्षेत्र तरसोद येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि इसवी सन 1662 या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. हातेड ओढ्याच्या काठावर हे सुंदर असं टुमदार मंदिर वसलेलं आहे. येथील मंदिरासमोरच असलेल्या प्राचीन चिंचेच्या वृक्षाखाली आपले शेगावचे गजानन महाराज आणि नशिराबादचे श्री चिपरू अण्णा महाराज हे तासनतास आध्यात्मिक गुजगोष्टी करत असत. पद्मालयचे श्री गोविंद महाराज आणि आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे सुद्धा येथे दर्शनासाठी येत असत. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ श्री क्षेत्र पद्मालय तिथले जे 2 गणपती आहेत स्वयंभू गणपती, त्याचं संपूर्ण स्वरूप तरसोदच्या गणपतीमध्ये आहे असं पण म्हटलेलं आहे. येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी मोठी यात्रा भरते. तसेच माघ जयंती म्हणजेच श्री गणेश जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारा असा हा गणपती बाप्पा आहे. तसंच मंदिराच्या आवारात सुंदर भक्त निवास आहेत. राहण्यासाठी सुंदर खोल्या आहेत. समोर निसर्गरम्य असे मोकळं पटांगण आहे. बसण्यासाठी बाक आहेत. हिरवीगार झाडं लावलेली आहेत. सिद्धिविनायक हॉल व वक्रतुंड हॉल असे 2 हॉल आहेत. या ठिकाणी लग्न, मौंज, जावळं, वाढदिवस असे वेगवेगळे कार्यक्रमांसाठी भाविक भक्त येत असतात. तसेच मंदिराच्या आवारात सुंदर बगीचा व लॉन आहे. तिथे मोगऱ्याची फुलं, गुलाबाची फुलं, कर्दळीची फुलं असा सुंदर बगीचा आहे. अतिशय निसर्गरम्य आणि प्रसन्न असा परिसर आहे. तरसोद गावापासून मंदिरापर्यंत येताना आणि नशिराबादपासून मागे 2 किलोमीटरवर मंदिरापर्यंत येताना दोन्ही बाजूला बोराची झाडं आहेत आणि छान बोरं खात खात सगळेजण मंदिरात दर्शनाला येतात. आमचं मूळ गाव जळगाव खान्देश आहे, पण सुरुवातीला आजी आजोबा आणि संपूर्ण परिवार भुसावळ, नशिराबाद इथेच राहायचे. नशिराबादला राहत असताना नेहमी तरसोदला येणं व्हायचं. गणपती अथर्वशीर्ष व्हायचे. तसंच मंदिरासमोर जे वडाचं झाड आहे ते सुद्धा अत्यंत प्राचीन आहे व त्या वडाच्या पारंब्यांना तिथे सगळेजण झुला खेळायचे. माझा जन्म झाल्यानंतर आम्ही नशिराबाद सोडलं आणि जळगाव येथे स्थायिक झालो. पण आम्ही जळगाववरून सुद्धा बऱ्याच वेळा तरसोदच्या गणपतीला यायचो. इकडे आजूबाजूच्या शेतांमध्ये छान आम्ही भरीत करायचो, कधी शेवभाजी करायचो किंवा कधी डब्बे घेऊन यायचो आणि डब्बा पार्टी करायचो. हा बगीचा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. खूप छान असं लॉन केलेलं आहे आणि या फुलांवर इतकी फुलपाखरं असतात. मोगऱ्याची फुलं बघा किती सुंदर आहेत. त्याच्या समोरच
गुलाबाचे लाल गुलाब आहेत. बघा किती टवटवीत आणि अगदी प्रसन्न वाटतंय त्याकडे पाहून. इकडे कर्दळीची सुद्धा मोठी बाग आहे. बघा किती सुंदर फुलं लागलेली आहे कर्दळीला. तुम्ही श्री क्षेत्र तरसोडच्या गणपतीचं कधी दर्शन घेतलं आहे का? इकडे कधी आले आहात का? नसेल आले तर या भागात आल्यावर नक्की आमच्या गणपतीचं दर्शन घ्या. जळगाव खानदेशचं सगळ्यात सुंदर ठिकाण म्हणजे आमचा तरसोडचा गणपती. अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून या बाप्पाची ख्याती आहे. मला तर या गणपतीचे खूप अनुभव आलेले आहेत. नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि म्हणून मी सारखी या गणपतीला येतच असते. अगदी लहानपणापासून येत असल्यामुळे या गणपतीविषयी निरतिशय श्रद्धा आहे आणि इथलं नैसर्गिक वातावरण, निसर्ग सौंदर्य मला खूप आवडतं. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे असेच छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. श्री गजानन जय गजानन. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.